आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। या शेवटच्या पदावरच्या भाषानंतर हा श्लोक संपूर्ण होईल. न संशयः यावरती निरूपण करताना संत सर्वज्ञ दासोपंत म्हणतात, यये वचनी काही संशयो तो सर्वथा नाही, भक्तीची माझी ऐकै ऐसे ज्ञान, भक्ती योगे माते पावणे आणि शीघ्र वीण साधने, तरी अर्जुना उपाये येणे उगेच वर्तावे. आणि म्हणून प्रपंचू आत्मत्वे ब्रह्मस्फुरे. खरं म्हणजे याच पाचांच्या आधारावर, अधिष्ठानावर, ज्ञानेंद्रियांवर, कर्मेंद्रियांवर जर त्रिपुटींचा लय अवस्था निर्माण झाली, लयाकार झाली, तर ब्रह्मस्फुरण्याची ती स्थिती येते. आणि यानंतर सार्व काळासाठी, अनंत काळासाठी, अखंड काळासाठी तुझा आणि माझ्यातला भेद कायमस्वरूपीचा संपणार आहे, अशी अवस्था येणार आहे. आणि म्हणून या माझ्या शब्दांवरती विश्वास ठेव, संशय घेऊ नकोस. ये वचनी काही संशय होतो सर्वथा नाही, भक्तीची माझी ऐकै ऐसे ज्ञान. आणि ही भक्ती हेच ज्ञान आहे. भक्ती योगे माते पावणे. भक्ती योगानच मला प्राप्त करून घेणं, कुठल्याही साधनाशिवाय हे अतिशय लवकर प्राप्त होणार आहे. शीघ्र विण साधने. कुठल्याही साधना व्यतिरिक्त भक्तीनं, भक्ती हाच उपाय आहे, उगेच वर्तावे. आणि म्हणून कुठलाही मनामध्ये संशय न धरता भक्ती मार्गानं वर्तावं आणि मला प्राप्त करून घ्या. अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम्, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. धनंजयम, धनंजया, धनंजया ऐके वचन, याहुनी यान साधन, माझी प्राप्ती लागून सोपानसे. आणि म्हणून हे धनंजया, माझं शब्द ऐक, माझं वचन ऐक, माझं बोलणं ऐक. हा मी तुला दिलेला शब्द आहे की याहून दुसरं कुठलंही असं साधन नाही की माझ्या प्राप्तीला ते सहज आहे, माझ्या प्राप्तीसाठी ते सोपं आहे, सुकर आहे, नेहमी उपलब्ध असणार, सहज, साध्य, सुकर, सोपं असं हे साधन आहे. आणि म्हणून माझ्या शब्दावरती विश्वास ठेव, हे वचन ऐक. अथ चित्तम या पदावरती ते पुढे बोलतायत, आता जरी का केवळ चित्त असेल तुझे चंचळ, यया रजतमाचे बळ लाहोनिया. आता जरी का केवळ चित्त असेल तुझे चंचल, यया रजतमाचे बळ लाहोनिया. आणि म्हणून तुझं हे जे चित्त आहे ते चित्त रजतमाच्या बलवान असण्यानं, रजतमामुळे ते चंचल झालेलं आहे. आणि हे चंचल झालेलं, रजतमानं युक्त असलेलं हे तुझं मन, चित्त, हे चंचळाचं निश्चळ कसं करावं, स्थिर कसं करावं हे पहा. मै स्थिरं समाधातुं न शक्नोसि या पदावर ते पुढे बोलतायत. ते माझ्या ठाई परियेसी स्थिर ठेवू न शकसी,
पूर्वी केले अभ्यासासी नसैल तुवा. बाह्य संकल्पो न तुटे कालई वृत्ती आटे. ध्यानी ध्येय नुमटे काही केल्या पदार्थून येती आया. न चले करावी ते क्रिया मन बुद्धी धनंजया. न प्रवेशे मद्रूपी. माझ्या ठाई तुझं हे जे मन आहे, जे चित्त आहे, ते स्थिर तू ठेवू शकणार नाहीस. कशाशिवाय? अभ्यासाशिवाय. हा अभ्यास कसा आहे तर तो नित्य केला पाहिजे. एक दिवस ध्यान केलंय आणि तुला समाधान झालंय, काहीतरी आनंद झालाय, समाधीचा आनंद झालाय आणि तू उद्या पुन्हा तू माझ्याजवळ आला नाहीस, माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला नाहीस, तर ते असं चालणार नाही. बाह्य संकल्प न तुटे. मनाने केलेला जो संकल्प आहे तो न तुटता, न सांडता, न सोडता अविचलपणे तो संकल्प माझ्या ठाई एकरूप होईपर्यंत तो लयास नेला पाहिजे. कसा आहे? का लई वृत्ती आटे. ध्यानी ध्येय नुमटे काही केल्या. तू जरी हे रोज करत राहिलास, अभ्यास करत राहिलास, तरी तुला असं वाटणार नाही की माझं चित्त एकरूप झालंय, निश्चल झालंय. त्याचं कारण आहे ध्यानी ध्येय हे उमटावं लागतं. पुन्हा पहिला संदर्भ देईन मी. चित्तामध्ये हे भिंतीवरच्या चित्राप्रमाणे ते उमटावं लागतं, रूप रेखावं लागतं. आणि ते उमटल्याशिवाय पुढची प्रक्रिया शक्य नाही. आणि न नुमटे काही केल्या. वृत्तींचा लय माझ्यात झाल्याशिवाय ध्यानामध्ये ध्येय एकरूप होणार नाही. आणि हे काही केल्या केव्हा होणार नाही? जोपर्यंत वृत्ती एकाकार होणार नाही. पदार्थून येती आया. न चले करावी ते क्रिया. मन बुद्धी धनंजया. न प्रवेशे मद्रूपी. आणि माझ्या रूपामध्ये जोपर्यंत मन आणि बुद्धी हे दोन्हीही माझ्या रूपात लय पावणार नाहीत, तोपर्यंत ती अवस्था येणे कदापिही शक्य नाही. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं काय कारण आहे बरं? कारण हे सहज शक्य नाही. सांगताना, बोलताना, म्हणताना, दुसऱ्याला सांगताना हे फार सोपे, पण करत असताना ते फार अवघड आहे. हेही हळूहळू दासोपंत अर्जुनाच्या गळी उतरवत आहेत. भक्तियोग म्हणजे काय? सुळावरची पोळी म्हटलंय भक्तियोगाला सुद्धा. नुसतं नामस्मरण करायचंय, रामराम करत बसायचंय, हरिनाम घेत बसायचंय, अखंड त्याचा जप करायचा आहे, झाली भक्ती, असं आहे का होईल? प्रपंचात राहून भक्ती करणं खरोखर तितकं शक्य नाही जितकं अवघड रोजच्या प्रपंचामध्ये सगळ्या नात्यांशी तोलत असताना, बोलत असताना, वागत असताना संयमानं वागणं. क्रोध आवरणं अवघड आहे, वासना आवरणं अवघड आहे, हर्ष, लोभ, मोह, इच्छा ह्या सगळ्या अनावर गोष्टी आहेत. मर्यादा घालूनही कितीही आवरावं म्हटलं तरी ते आवरणं जितकं अशक्यप्राय आहे, ही तुमच्या आमच्या अनुभूतीची गोष्ट आहे, तुमच्या माझ्या अनुभवाची गोष्ट आहे. आणि यावरूनच दासोपंत आम्हाला सांगतात की हे ओळखून घे. हे सहज शक्य वाटत असलं, मी सांगत असलो तरी सुद्धा हे चित्त एका ठाई येणं सोपं नाही. ततः अभ्यास योगेन माम आप्तु इच्छम. तरी केवळ न करी सांडणी. अभ्यास योगे धनु पाणी. मज पावा वयाची इच्छा मनी धरू प्रवते. आणि हे तुला प्राप्त होत नाहीये, अप्राप्य, हे अवघड आहे, तुला कंटाळा आलाय, रोज मी करतोय पण ध्यान लागत नाहीये, याची अनुभूती तुला येते आणि मग तुला कंटाळा येईल, नकोसं होईल. पण हे तू सांडू नकोस, हा मार्ग तू सोडू नको. पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास कर आणि माझ्या प्राप्तीची इच्छा मनामध्ये पक्की धरून ठेव, ती सोडू नको. अभ्यास योगू तो कैसा. अभ्यास योगू तो कैसा. मातु अवधारी गुडाकेशा. साधनो पावो वीरेशा. ऐसे जाणावे. आता हा अभ्यास योग कसा आहे? माझ्याकडून हे गुडाकेशा तू ऐक. साधनो पावो वीरेशा ऐसे जाणावे. साधनांनी तो पावणारा आहे असं जाणावं.
सकळ मूर्तीचे अवलोकन. पुन्हा सगुण रूपाचं ध्यान कसं करावं, पुन्हा हा भक्तियोग कसा आहे, चंचल मनाला एकरूप करण्यासाठी काय करावं, सगुणासाठी ते पुन्हा दासोपंत गुडाकेशाला सांगतायत. सकळ मूर्तीचे अवलोकन, येथे न बैसे स्थिर मन, तरी देवाचे श्रीचरण तेची लक्षावे. आता काय कर तू, सगुण रूपावर तुझं मन स्थिर होत नाहीये ना, मग तू एक काम कर, तू श्रीचरणांवरती लक्ष केंद्रित कर. आता हा पहिल्या या सगळ्या प्रक्रियेतला त्यांनी उपक्रम सांगितला की तू हे असं कर. काय कर, श्रीचरणांवरती तुझं लक्ष केंद्रित कर. किती एखाद्या लहान मुलाला गणित सोडवताना कशा पायऱ्या सांगतो एखादा शिक्षक, तसं सगुण मूर्तीचं ध्यान सुद्धा कसं करावं हे दासोपंत माझ्यासारख्या अतिसामान्य भक्ताला सांगतायत, जो प्रपंचामध्ये लडबडलेला आहे. चित्त नसे जव एकनिष्ठ, तव तेही वरी नभसे स्पष्ट. श्रीपाद युगुल निकट भगवंताचे, मग तैसेची नित्य करिता. मनाते होय स्थिरता. पादद्वयाची व्यक्तिचित्ता, प्रत्यक्ष स्फुरे. दासोपंत या ठिकाणी म्हणतात की तू पायांवरती, श्रीपाद चरणांवरती, श्रीपाद युगुलांच्या वरती तुझं लक्ष केंद्रित कर. त्यानंतर हे असं नित्य करत राहा, हे सतत करत राहा. याचा अभ्यास कर. अभ्यास म्हणजे दररोज करण्याची गोष्ट, अभ्यास म्हणजे रात्रभर वाचून उद्या लगेच परीक्षा द्यायची गोष्ट नाही. अभ्यास म्हणजे नित्यम, सतत सतत अखंडपणे त्याच गोष्टीचं पुन्हा पुन्हा रोज ध्यान, पुन्हा पुन्हा ध्यास, म्हणून त्याला अभ्यास असं म्हटले. आणि हे तू नित्य करत राहा, पुन्हा पुन्हा करत राहा. मनामध्ये मग काय होईल, पादद्वयाची व्यक्तिचित्ता प्रत्यक्ष स्फुरे. केव्हा होईल, मग तैसेची नित्य करिता. आणि हे असंच जेव्हा तू नित्य करत राहशील, रोज रोज करत राहशील, तेव्हा तुझ्या चित्तामध्ये पादद्वयाची व्यक्ती आणि तुझ्या चित्तामध्ये श्रीचरणांच्या या 2 पावलांची, पादुकांची व्यक्ती निर्माण होईल, चित्र निर्माण होईल, प्रकटीकरण होण्याची वेळ येईल. मग क्रमेची तयावरी एक एक अंग लक्षी धरी, मस्तक पर्यंत ययापरी रूप अवलोकावे. असं अनेक दिवस कर, जोपर्यंत तुझ्या चित्तामध्ये श्रीपाद युगुलांचं चित्र निर्माण होत नाही, कोरलं जात नाही. म्हणजे डोळे उघडे ठेवल्यानंतर डोळ्यांवरती फक्त त्या बुबळांना, त्या दृष्टीला, त्या नजरेला फक्त श्रीपाद चरण दिसावेत. आणि डोळे बंद केल्यानंतर, ध्यानावस्थेत गेल्यानंतर कुठल्याही क्षणी, अष्टोप्रहर कोणत्याही क्षणी तुला ती फक्त 2 पावलं दिसली पाहिजेत, इतका अभ्यास तू कर. आणि यानंतर काय कर, मग एक एक अंग लक्षी धरी, क्रमेची तयावरी. आणि मग क्रमाक्रमानं सगुण मूर्तीच्या एकेका अंगावर तू लक्ष केंद्रित कर. असं मस्तकापर्यंत जा त्या सगुण मूर्तीच्या. कसं जायचंय तेही पुढे ते सांगतायत. ध्यानी ध्येय स्थिरावले, ते क्षण क्षण जवचळे, तव पाहिजे गोविले तेथेची मन. ध्यान करत असताना आपल्या ध्येयाकडे अखंड लक्ष पुरव, तिथे मन स्थिर कर. ज्या ज्या क्षणी तुला असं वाटेल की आपण या सगळ्या आवर्तातून बाहेर पडतोय, आपण बाहेर जातोय, आपलं लक्ष विचलित होतंय, आपण एककेंद्री नाही, आपल्याला आता ही चरण दिसत नाहीत, आपलं मन कुठेतरी भरकटलंय, त्या त्या क्षणी तुझं मन त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा गुंतवण्याचा अभ्यास कर, प्रयत्न कर. पूर्वोक्त प्रकारे करून
करिता पूजा आराधन नित्य सेविता मन स्थिर बैसे. आणि म्हणून हे नुसतं पाहण्याने होईल का? नुसतं बघत बसलास तर मी मागच्या एका भागामध्ये असं म्हणाले होते की अभ्यास करताना आपल्याला वाटतं आपण काही अक्षरं वाचत असतो, मनामध्ये वेगळंच चाललेलं असतं. त्यातल्या त्यात काही व्यावधानं मागं असतील ना, तर पूजा करताना पहा डोक्यामध्ये वेगळेच काहीतरी विचार चाललेले असतात. पूजा भगवंताची आपण करतोय याचा विसर मेंदूला पडतो आणि मग कोर्टात जायचंय, कोर्टाची तारीख आहे, किंवा गृहिणी असेल तर भाजी झालीये, कुकर लावायचं राहिलंय, हाताने पूजा होते देवाची, हातामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे, पण पूजेमध्ये लक्ष नाहीये, मेंदू वेगळा विचार करतोय. कार्य एक आहे, कारणभाव एक आहे, आणि मनामध्ये चित्तामध्ये काही वेगळे भाव, वेगळ्या वृत्ती उत्पन्न होत आहेत. आणि त्यामुळं हा अभ्यास, आपण एखादं कार्य करताना जर आपण दुसऱ्या काही कुठल्या कार्यामध्ये मग्न झालो तर हे कधीही शक्य नाही. आणि म्हणून तू असं कर, तुला जर हे नुसतं ध्यानानं शक्य नाहीये का, मग तू असं कर, पूर्वोक्त प्रकारे करून मी तुला मागे एकदा सांगितलंय की ती पूजा कशी करायची. करिता पूजा आराधन नित्य सेविता मन स्थिर बैसे. आणि मग माझ्या पूजा आणि आराधनांच्या मध्ये तू व्यस्त राहा, त्याच्यामध्ये तुझं मन स्थिर करण्याचा प्रयत्न कर. मग ही पूजा आराधना कशी करायची आहे? सगुणामध्ये सुद्धा नुसत्या पायावरती मन एककेंद्रित करणं हे पुन्हा निर्गुणाकडे जाणार आहे असं वाटून भगवंताची सगुण रूपाची पूजा आणि त्यात मन एकाग्र करणं याची पुन्हा त्याला पद्धत सांगतायत भगवंत. आणि म्हणून दासोपंत पुढे म्हणतात, अर्जुना नित्य करिता अभ्यासू. पुन्हा पुन्हा उजळणी आहे बरं का अभ्यास करण्याची सुद्धा. म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा एखादा शिक्षक एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा ते VIMP या सदरामध्ये येतं. ते व्हेरी इम्पॉर्टंट की हे पुन्हा पुन्हा केलंच पाहिजे, याशिवाय पर्यायच नाही. हे येणारच आहे. 50 मार्कापैकी 20 मार्कासाठी हा प्रश्न जर आहेच आहे तर ते करणं भागच आहे. आणि ते करणं मस्ट आहे असं सांगत असताना हे पुन्हा पुन्हा अभ्यासाचं सांगतायत ते की अर्जुना नित्य करिता अभ्यासू चित्त स्थिरावे जाणे जसू भासे मूर्तीचा आभासू प्रत्यक्षा परी. इतकं सगुणाचं ध्यान झालं पाहिजे, इतकी मूर्तीची पूजा केली पाहिजे, इतकी आराधना केली पाहिजे की प्रत्यक्ष मूर्ती दिसण्यापेक्षा सुद्धा मूर्तीचा आभास, भास हा प्रत्यक्षाहून उत्कट असला पाहिजे. तो अतिशय साक्षात्कारी असला पाहिजे, भावपूर्ण असला पाहिजे. म्हणजे मूर्ती नसताना सुद्धा तुला ती माझी सगुण मूर्ती समोर आहे या प्रकारची भावना चित्तामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. इतकं ध्यान, इतका सतत अभ्यास तू माझा कर. मग ध्येयाकारे होऊन आवरिजे बुद्धी मन पूर्वी सांगितली खूण तिया परी. आता सकळे प्रतिमेचे ध्यान आकळू न शके जरी मन तरी अवलोकावे श्रीवदन भगवंताचे वदनी अथवा श्रीचरणी मन लावावे एक स्थानी तितुलीची स्थिरता पावोनी पावावे तदैक्य. जरी हे नव्हे सहसा तरी न संडावे अभ्यासा साधने सिद्धी गुणाकेशा असे भरवसेन. चरणांवरती दृष्टी एकाग्र करावी, ते जमत नाहीये. मग ध्यान करावं, चित्तामध्ये सगुण रूपाची चित्रते कोरली जावीत असा अभ्यास नित्य करावा. मग तुला हे जमत नाहीये का, पुन्हा पुन्हा तुझं मन तिथे गुंतव. हे जमत नसेल तर मूर्तीचा आभास, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर अशा प्रकारची कल्पना दासोपंत या ठिकाणी सगुण भक्ताची मांडतायत. ती तुझ्या ठाई तशी वृत्ती निर्माण होऊ दे. आणि हेही नसेल तर तुला मी मागे पूजेची, आराधनाची, उपासनेची पद्धत सांगितली आहे सगुण रूपाच्या, ती तू कर. तेही करता करता माझ्या वदनावरती, माझ्या मुखचंद्रावरती, माझ्या चेहऱ्यावरती, मुखकमलावरती तुझी दृष्टी केंद्रित कर आणि तुझा ध्येयाकार तुझं मन होऊ दे. मन बुद्धी हे आवरून घे आणि सकळ प्रतिमेचे ध्यान
आकळू शकेल, एकाच वेळी संपूर्ण प्रतिमेचं ध्यान तुझं मन जर आकळू शकत नसेल तर केवळ माझं श्री वदन अवलोकावं, अशी मनाची अवस्था येते बघा. कधी कधी श्री चरणावरती मन गुंतून जातं. ज्ञानेश्वरांच्या फार सुंदर विरहिणा आहेत या संदर्भामध्ये. आता त्याचा उल्लेख करीन तर फार उशीर होईल आणि म्हणून आपण सारे जाणते श्रोते आहात, त्यामुळे मी हे पुन्हा सांगणे गरजेचंच नाही म्हणून. आणि म्हणून श्री वदनावरती, माझ्या मुखकमलावरती तुझं लक्ष केंद्रित कर आणि भगवंताचं ध्यान कर. वदनी अथवा श्रीचरणी मन लावावे एक स्थानी, तितुलीची स्थिरता पावनी पावावे तदैक्य. आणि एकरूप होण्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास कर, प्रयत्न कर. मन आवर, बुद्धी चित्त स्थिर कर. आणि हे जर सहसा तुला शक्य नाहीये असं वाटू लागलं की हे होतच नाहीये, जरी हे नव्हे सहसा हे घडत नाहीये, मन स्थिर होत नाहीये, मन चंचल आहे, ते धावतंय, पळतंय, तुझ्या या संपूर्ण सगुण रूपाच्या आवर्तनामध्ये, वर्तुळाकारामध्ये ते थांबत नाहीये, त्या परिघाच्या बाहेर ते धावू लागतंय, ते बाहेर पडतंय. आणि अशा वेळेला फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, या वृत्तीवरती विश्वास ठेव, भरवसा कर. भरवसेनं काय की अभ्यास सांडलास तर साधने सिद्धी गुडाकेशा, या साधनांनी सिद्धी प्राप्त होणारे, हाच भरवसा मनामध्ये ठेव आणि अभ्यास सांडू नकोस. नित्य अभ्यासावे आसन, नियमावे अन्नपान, इंद्रिय व्यापार क्षीण करूनिया, कर्मेंद्रिये कर्महीने, नित्य नियमावी प्रयत्ने, आवरावी ज्ञान करणे अर्थापासून. आणि इथून खऱ्या नियमनाला सुरुवात केली आहे दासोपंतांनी सांगायला. सगुण रूपाचं ध्यान म्हणजे तरी काय? सगुण रूपाचं ध्यान करताना त्याला नित्य व्यवहारामधली असत्य गोष्ट अवलंबावी असं मुळीच सांगितलेलं नाही. म्हणजे केवळ सगुणाचं ध्यान करता आलं तर व्यवहार खोटा करावा का? किंवा ईशावास्य उपनिषदांच्या मधलं जे जगण्याची धारणा सांगितलेली आहे, धोरण सांगितलेलं आहे, हेच धोरण अतिशय नियमन करून योग्य शब्दात, समर्पक शब्दामध्ये दासोपंत या ठिकाणी आम्हाला सांगतात. ते म्हणतात कर्मेंद्रिये कर्महीने, नित्य नियमावी प्रयत्ने. शक्य तेवढा तू प्रयत्न कर. प्रपंचामध्ये कर्मेंद्रियाशिवाय व्यवहार अशक्य आहे, पण त्यांचं नियमन ही गोष्ट महत्वाची. मर्यादेच्या आत, ज्याला प्रकृती असं म्हटलंय आपण, आणि म्हणून प्रकृतीनं ते सगळं साध्य करण्याचा प्रयत्न. आवरावी ज्ञान कारणे, ज्ञान करणे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सर्वांच्या पासून नियमनासाठी तू प्रयत्न कर. अंतर्मुखा मनोवृत्ती नित्य असावे सुभद्रापती, तेथे अवलंबू माझी मूर्ती आश्रयावी तुवा. अंतर्मुख म्हणजे पुन्हा स्वतःमध्ये वळून बघणं. आपण कसे वागतो, कसे बोलतो, आपलं आचरण कसं आहे, आपल्याला पाखंड नक्की कळतं. ते इतरांच्या जरी कदाचित लक्षात नाही आलं तरी आपण पाखंडी आहोत की नाही आहोत हे स्वतःला तर नक्कीच कळतं. आणि म्हणून तू पुन्हा पुन्हा स्वतःला तपास, स्वतःमध्ये आत वळून पहा. आणि म्हणून हे सुभद्रापती, आता इथं सुभद्रापती हा शब्द वापरलाय. हा बघा, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा उच्चारण केल्यानंतर सुभद्रापती, हे किती व्यवहार आहे, हे किती सूचक आहे, हे किती समर्पक आहे, आपण जाणते श्रोते आहात, हे सहज लक्षात येऊ शकतं. आणि तेथे अवलंबू माझी मूर्ती आश्रयावी तुवा. ज्या ज्या ठिकाणी तुझं मन विचलित होईल, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही चळतील, वाहतील किंवा वासनेच्या धारेमध्ये जातील, त्या क्षणी माझं स्मरण कर, माझा आश्रय घे. अवघेया साधना मूळ, अंतरी मन करावे निश्चळ, ध्यान योगाचे महाबळ करून या. आणि अंतर्मुख झाल्याच्या नंतर मन पुन्हा निश्चल करण्याचा प्रयत्न करावा. ध्यान योगाचं तुला आपोआप त्यामुळे बळ प्राप्त होईल. हीच साधना मूळ साधना आहे.
अभ्यासेऽपि समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेऽपि समर्थोऽसि या पदावरती पुढे दासोपंत म्हणताय, अंतर्मुखे यये अभ्यासी जरी अर्जुना शक्तु न होसी तथापि प्रयत्नु ऐसी आसी तो सुगमू असे. अंतर्मुख होऊन अभ्यास कर असं मी तुला सांगतोय आणि तू असं म्हणशील की मला हे शक्य नाही होत आहे, तुम्ही सांगताय पण मन चंचल आहे, ते धावतंय. पण जरी अर्जुना असं होत असलं तरी सुद्धा ही जी साधन आहे, हे जे साधन मी तुला सांगतोय, हे साधन इतर साधनांच्या पेक्षा सोपं आहे, साधं आहे, सुकर आहे, सुगम आहे. यावर भरवसा ठेव, यावर विश्वास ठेव. दमलीन वचती कर्म करणे ज्ञानेंद्रिये झोंबती अर्थाकारणे अंतर नभसे मने नाना प्रयत्नी. कितीही प्रयत्न केले तरी हे सारं आवरणं अशक्य आहे असं तुला वाटेल. लयो का जडत्व माझे संकल्प उपजते विडकाजे योगाभ्यासी चित्त निर्भुजे दुःखे धरी. लय तत्वानी काय होतं, लय उपासनेनी काय होतंय? संकल्प उपजती विणकाजे, कुठल्याही प्रयत्नांशिवाय हे साधणं अशक्य आहे. पण योगाभ्यासाने चित्त निर्भुजे असं म्हटलंय त्यांनी. योगाभ्यासाने चित्त निर्भुजे दुःखे धरी, त्यांना दुःख प्राप्त होत आहे. आणि तुला दुःखाची प्राप्ती नकोय, सगुण रूपाची माझ्या प्राप्ती करून घ्यायची आणि दुःखाचं निरसन करून दुःखाचा लवलेशही तुझ्या ठाई न येता त्याची निवृत्ती करून जर तुला साधना करायची असेल तर केवळ मन आवरणं. खरं म्हणजे हे आवरणं सोपं नाही. आपल्याला कोणी बोललं अद्वा तद्वा किंवा अपमानास्पद तर त्या क्षणी क्रोध आवरणं किती जणांना शक्य आहे? त्या क्षणी गुरुचा जप सुरू करावा असं म्हणतात. अनेकदा मनात येतं, पटकन आपण गुरुचा जप सुरू करतो, पण गुरुचा जप त्या क्षणी करायचा आहे हे सुद्धा विसरलं जातं आणि तोंडातून फटाके केव्हा फुटतात आपल्याला कळत सुद्धा नाही. फटाके तोंडातून फुटून गेल्यावर आठवण होते की अरे हे असं आपल्याला बोलायचं नव्हतं, आपण क्रोध आवरायचा ठरवलंय. आणि म्हणून हे कधीच शक्य नाही. पण ज्या ज्या क्षणी तुला तिची आठवण होईल त्या त्या क्षणी ही करण गण म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, विशेषतः कर्मेंद्रियांच्यावर हा भर आहे. कारण ज्ञानेंद्रियांच्या तर्फे काय होतंय याच्यावरती त्यांनी काय तुला मिळणार आहे. जडत्व लयो जडत्व माझे संकल्प उपजती विणकाजे आणि योगाभ्यासी चित्त निर्भुजे दुःख धरी, याच्यातून सगळं दुःख मिळणार आहे. आणि म्हणून साध्या सोप्या सुकर पद्धतीनं काय करावं आणि काय करू नये याचा निरक्षीर विवेक दासोपंत सांगताय. न चले काही केले बळ बैस का जाय विफळ तरी ते सांडुनी केवळ एक करी. तुझं काही चालत नाही असं तुझ्या लक्षात आलंय तरी सुद्धा बसून राहा आसनावरती, काहीच विचार करू नको, शांतपणे बसून राहा. बाकी सगळी व्यावधानं सोड आणि एक करी. काय कर? मत्कर्म परमो भव श्रोत्री मत्कथामृत श्रवण वाचा करी संकीर्तन माझिया नामाचे गर्जन पदोपदी. आणि म्हणून कलियुगामध्ये बघा संकीर्तनाचं महत्व आहे, नामस्मरणाचं महत्व आहे. श्रीकृष्ण असं म्हणतात की भलेही अष्टप्रहर तुमच्या मनामध्ये प्रपंच आहे, पण काही क्षणापुरतं का होईना प्रपंचाला विसरून जर तुम्ही नामस्मरण भान हरपून करत असाल, देहावर येऊन नव्हे, देहावर येऊन केलेलं नामस्मरण हे कामाचं नाही. देह भान हरपून केलेलं नामस्मरण, संकीर्तन, कीर्तन, गर्जन, श्रोत्री मत कथामृत श्रवण. तुला बाकी काही शक्य नाहीये तर केवळ माझी कथा, माझं तत्व, माझ्या कथेचं अमृत श्रवण कर. श्रोत्री मत कथामृत श्रवण वाचा करी संकीर्तन माझी या नामाचे गर्जन पदोपदी. तुला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा किंवा पदोपदी पावलो पावली माझ्या कथेचं श्रवण आहे आणि
वाचेन संकीर्तन नामस्मरण गर्जन तू करत राहा. स्तुती स्तोत्रे मंत्र जपू नामस्मरणी होई निष्कंपू. सर्वदा माझाची संकल्पू वादी प्रतिवादी. काहीही कर, माझी स्तुती गा, मंत्र म्हण, जप कर, स्तोत्र म्हण. या नामस्मरणाने काय होईल तर तू निष्कंप होशील. तुझं जे मन चंचल होतंय या चंचल मनावर तू ताबा मिळवू शकशील. आणि म्हणून बघा, खरोखर काही क्षणापुरतं जरी ध्यान लागलं तरी माणूस निवळतो. संसार तापातून काही क्षणापुरता तो बाजूला होतो आणि शांत किंवा शांत रसाची अनुभूती घेतो. आणि म्हणून माझा संकल्प कर, वादी आणि प्रतिवादी दोन्ही बाजूनी, म्हणजे प्रपंचात आहेस तेव्हा सुद्धा, देहभानावर सुद्धा, देहावर आल्यावर सुद्धा, या दोन्ही बाजूनी सर्वदा माझाची संकल्पू असं करत राहा. करी करावे पूजन बाह्य प्रतिमेचे अर्चन. सेवा उपचार अंगवण झाडावे माझे. काय करावं? बाह्य प्रतिमेचे अर्चन, मूर्तीचं प्रतिमेचं अर्चन वंदन सेवन आपण म्हणतो तशी पूजा तू माझी कर, आराधना कर. सेवा उपचार अंगवण. आता हा सेवा आणि उपचार त्यांनी मागे पूर्वोक्त ओव्यांच्या मध्ये त्यांनी छान विवरण केलेलं आहे. कसं करावं, सेवा कशी करावी, माझी पूजा कशी करावी, त्यामध्ये उपचार कसे असावेत, पंचोपचार षोडशोपचार याच्यावरती भाष्य त्यांनी केलंय. अंगवण झाडावे माझे. माझं अंगण झाडण्यापासून, एखाद्या मंदिरासाठी ते बोलतायत. खरं म्हणजे मूर्ती जिथे स्थापित आहे त्या मूर्ती स्थापिलेल्या त्या मंदिराच्या बाहेर जे अंगण आहे ते अंगण झाडावं, माझी पूजा करावी, माझे उपचार करावेत, अशा प्रकारची सेवा तू कर. आता ही सेवा कशी आहे याचं सुद्धा फार सुंदर वर्णन आहे आणि मोठं सूचक आहे. बघा, शब्दांकडे मुद्दाम लक्ष द्या. वृक्षारोपण प्रासाद रचना तीर्थे माझी अर्जुना. निर्मळे करावी भजना वो पावे कर. काय म्हणतात ते? कसे करायचे, पूजा कशी करायची, उपचार कसे करायचे, मंदिराचं अंगण झाडायचंय आणि हे अंगण झाडलंय, पुढे काय करायचंय? वृक्षारोपण प्रासाद रचना. किती सहेतुक सांगितलंय बघा. वृक्षारोपणाचं हे महत्व आणखी कोणत्या पद्धतीने सांगावं संतांनी बघा. किती महत्व आहे. म्हणजे जितकं पूजेला महत्व आहे त्याच बरोबरीने आसपास वृक्ष लावावेत, सावली निर्माण करावी, प्रासाद रचना कशी असावी यावर विचार करावा, ते ठरवावं. तीर्थे माझी अर्जुना निर्मळे करावी भजना वोपावे कर. ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या त्या ठिकाणचं तीर्थे करावी निर्मळ. आत्मनिर्भर भारताच्या बरोबरच आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी आत्ताच नुकतंच ते जसे विराजमान झाले तसे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गंगेसहित अनेक पवित्र नद्यांची स्वच्छता हाती घेतली आहे. त्यांचं निर्मळीकरण म्हणा, पावित्र्य राखण्यासाठी म्हणा, काही उपक्रम उपचार आता आरंभले जात आहेत. आता आपल्याला याची गरज वाटते कारण संत वचन आपण अनेक काळापूर्वी, अनेक वर्षांपूर्वी सांगितलेलं पाळलं नाही. तीर्थे करावी निर्मळ. तीर्थ जरी असलं तरी मग ते निर्मळ करण्याची का गरज वाटली हो? जर ते तीर्थ आहे तर ते पवित्र आहे, ते मंगल आहे, ते निर्मळ आहे. मग दासोपंत म्हणतात तीर्थे करावी निर्मळ, म्हणजे ते घाण होते, आपसुकच ते प्रदूषित होते याचा सरळ अर्थ आहे. आणि म्हणून ही तीर्थ निर्मळ करण्याची गरज किंवा धुरा ही भक्तांनी सांभाळायची आहे. आणि म्हणून धर्माचा प्रचार प्रसार, सगुणाचा विचार हे सारं करत असताना मूर्तीवर आपलं लक्ष केंद्रित करणं हीच केवळ पूजा नव्हे
तर दासोपंत किती उदात्त आणि मोठा विचार आम्हाला सांगतायत की वृक्षारोपण करणं आणि जिथे जिथे म्हणून तीर्थक्षेत्र आहेत, ज्यांना ज्यांना म्हणून आम्ही तीर्थ म्हणतो, कुंड आहेत, झरे आहेत, नद्या आहेत, या अशा सर्व तीर्थांना निर्मळ कर, स्वच्छ कर, ती स्वच्छ ठेव. अशा प्रकारचा विचार 16व्या शतकामध्ये दासोपंतांनी आम्हाला दिलाय. याच्यावर किती विचार करणं गरजेचं आहे पहा तुम्ही. आणि म्हणून गोदावरीच्या तीरावर असो किंवा भीमेच्या तीरावर असो, कावेरीच्या तीरावर असो, अनेक तीरावरती किंवा नाशिक त्र्यंबकेश्वराच्या क्षेत्री जेवढी घाण आपण करतोय तीच जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे की ते तीर्थ निर्मळ करणं सुद्धा ही सगुण रूपाची पूजा आहे. यापेक्षा काय अजून संतांनी वेगळं पर्यावरण शास्त्र सांगावं मला सांगा तुम्ही. कारण झाडं लावणं, नद्या स्वच्छ करणं यापेक्षा जर सगुण रूपाची पूजा याच्या बरोबरीनं तितकीच महत्वाची असं जर दासोपंत किंवा संत सांगत असतील तर ही निसर्गाची पूजा नाही का? सगुण निसर्गाची पूजा आहे असं मी म्हणेन. पुढे दासोपंत असं म्हणतायत, शरीर न वचावे भजनी, माते यावे लोटांगणी, निर्माल्य धारणा वाचुनी, भूषण न मिरवावे, श्रद्धापूर्वक अवलोकन, मूर्तीचे करावे जाण, माझे समारंभे निजगण, तेची अवलोकावे. श्रद्धापूर्वक अवलोकन, मूर्तीचे करावे जाण, माझे समारंभ निजगण, तेची अवलोकावे. केवळ मूर्ती ज्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आहे त्या गाभाऱ्याचा, त्या मूर्तीचाच फक्त भक्ताशी संबंध नाही, तर ही सगुण रूपाची जी पूजा आहे ही मोठी श्रद्धापूर्वक करायची. त्याच्या निर्माल्याचं व्यवस्थापन कसं करावं, तीर्थक्षेत्र स्वच्छ कशी करावीत आणि झाडांचं रोपण, वृक्षारोपण हे नित्य करावं याचा उपदेश दासोपंत भक्ताला सगुण रूपाच्या पूजेसाठी करतायत. पादी यात्रा प्रदक्षिणा, नृत्य हा धर्मोच्चरणा, अवलंबुनी दूतपणा, करावी दासाज्ञा. पायानी काय करावं? शरीराच्या तुझ्या पायानी तू काय करावंस? तर पायानी यात्रा करावी, प्रदक्षिणा करावी. आणि ही जी यात्रा आहे याचा उल्लेख त्यांनी अगोदर केलाय. ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर तू जाशील त्या त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं सांगितलंय. तर आपण जेव्हा यात्रेला जातो ना तेव्हा काय करतो याचा विचार करा. आणि दासोपंत यात्रेला गेल्यावर काय करावं हे काय सांगतायत आपण याचा तुलनात्मक विचार करूया. यात्रेवर गेल्यानंतर आपण केवळ पूजा, उपचार, गर्दीमध्ये जाणं, थांबणं, स्नान, संध्या, देवाचं दर्शन आणि तिथे घाण करून येणं, खाल्लेल्या पत्रावळी टाकणं, प्लॅस्टिक टाकणं, ग्लासेस टाकणं, असे आपल्या हातून घडणारे हे अतिशय अमंगळ असे उपचार आहेत. आणि दासोपंत नेमकं याच्या विरुद्ध आम्हाला सांगतायत, पायानी यात्रा करावी, प्रदक्षिणा करावी आणि त्याच मंदिरांच्या ठाई तीर्थक्षेत्र स्वच्छ करावी, झाडं लावावीत. पुढे त्यांनी सांगितलंय, मृत्यू हा धर्मोच्चरणा. या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेल्यानंतर तू नाम संकीर्तन, साधना, पूजा, नामस्मरण, गर्जन हे करशीलच, पण पायानी यात्रा करशील आणि त्याचबरोबर सगुण रूपाच्या समोर नृत्य करशील. हा पायाचा धर्म आहे. म्हणजे आमच्याकडे संगीत, नृत्य, गीत याला मंदिर परंपरेमध्ये किती श्रेष्ठ स्थान आहे याचा पुन्हा एकदा दासोपंत इथे आम्हाला अधोरेखित करून हे सांगतायत की पायाला जशी प्रदक्षिणा, यात्रा ही जसा त्याचा धर्म आहे तसा पायाचा धर्म या माझ्या मूर्तीच्या समोर नृत्य करणे हा सुद्धा आहे. शरीर न वचावे भजनी, माते यावे लोटांगणी, निर्माल्य धारणा वाचुनी, भूषण न मिरवी, श्रद्धापूर्वक अवलोकन, मूर्तीचे करावे जाण, माझे समारंभ निजगण, तेची अवलोकावे. पादी यात्रा प्रदक्षिणा, नृत्य निजगण, तेची नृत्य हा धर्मोच्चरणा,
अवलंबुनी दूतपणा करावी दासाज्ञा. आणि त्याचा दास म्हणून, त्याचा दूत म्हणून हे सारं आपण करावं, हे केलं पाहिजे. म्हणून हे अर्जुना, नुसता सगुणाचा भक्त होणं म्हणजे केवळ मूर्तीची पूजा नव्हे. केवळ त्यांनी जे पूर्वोक्त ओव्यांमध्ये सांगितलं की तू माझ्या पायावरती, माझ्या चेहऱ्यावरती तुझं लक्ष केंद्रित कर. जर तुला हे अशक्य वाटतंय, तुला हे घडत नाहीये, तर आसनाची तयारी कर. तुला आसनही घडत नाहीये तर संकीर्तन कर, साधना कर, उपासना कर, नामगर्जन कर. हेही घडत नाहीये तर मग काय कर? पायानं प्रदक्षिणा कर, तीर्थयात्रा कर. आणि तीर्थयात्रा करशील त्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर हे लक्षात ठेव की माझं अंगण झाडून स्वच्छ ठेव. हे अंगण झाडशील, त्या त्या ठिकाणी झाडं लावशील. पर्यावरणाच्या निकोप संरक्षणासाठी, संवर्धनासाठी निसर्गतः, स्वभावतः उपज अशा प्रकारची ही भक्ती दासोपंत आम्हाला इथे सांगतायत. केवळ पर्यावरणाचं संगोपन म्हणजेच निसर्गाची पूजा आहे. आणि त्याचबरोबर ही जी तीर्थक्षेत्र आहेत, या नद्या आहेत, हे तलाव आहेत, हे बारव आहेत, ही सारी तीर्थक्षेत्र तू स्वच्छ कर आणि हीच माझी पूजा आहे. पायानं प्रदक्षिणा कर, तुला जमेल तसं तू नृत्य कर आणि तुझी पूजा, तुझी अर्चा ही दास म्हणून त्याला अर्पण कर. त्याचा दास म्हणून ही पूजा या परमेश्वराला, माझ्या सगुण रूपाला तू अर्पण कर. अशा प्रकारची ही सगुण रूपाची पूजा दासोपंत किती विस्तारानं सांगतायत हे आपण बघितलं पाहिजे. तत्वज्ञानाच्या अंगाने गेलात तर अशा प्रकारचा विस्तृत भाग आपल्या समोर येणं अशक्य आहे. त्याचं कारण असं की हा दासोपंतांनी दिलेला विचार अतिशय व्यापक असा विचार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या युगामध्ये, 21व्या शतकामध्ये सगुण रूपाची पूजा कशी असावी याचं अत्यंत सुंदर आणि समर्पक विवरण आजच्या या सगुण रूपाच्या विवरणापेक्षा वेगळं दुसरं कुठेही नसावं. यापेक्षा काय आणखी दासोपंतांनी सांगावं आणि आजच्या काळाला उपयुक्त, कालानुरूप अशा प्रकारचं हे सांगावं, काय मला कळत नाही. ह्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. आणि म्हणून आज आपण इथे थांबू. सगुण रूपाच्या पूजेचा हा नवा जो अध्याय आहे, नवं रूप आहे, दासोपंतांचं हे जे विवरण आहे, हे विवरण आजच्या काळाच्या कसोटीवर किती स्तुत्य आहे, किती उपयुक्त आहे, किती समर्पक आहे, याचा खरोखर चिंतन करण्याची ही आजची खरं म्हणजे गरज आहे. आणि अशा प्रकारची वागण्याची गरज आहे. या ठिकाणी आज मी थांबते. उद्या पुन्हा याच ठिकाणी, याच वेळी दासोपंतांच्या अर्जुनाच्या साठी केलेला श्रीकृष्णाने जो उपदेश आहे, दासोपंतांच्या मताने तो उपदेश श्रीकृष्णाच्या तोंडून कसा आला याचा विचार आपण पुन्हा उद्यापासून याच ठिकाणी करणार आहोत. अधिक मासासाठी अधिकस्य अधिकम फलम या योगे केवळ हे सांगणं नव्हे तर हे माझं स्वतःचं चिंतन आहे. कोणी ऐकावं यासाठी नाही, तर मी दासोपंतांची सेवा करावी, ही वाङ्मय सेवा रुजू करावी, यासाठी हा माझा प्रपंच आहे. इतकं ध्यानात घ्यावं. आपणा सर्वांच्या आशीर्वादाची जी बरसात आपण करता आहात, फोन करून, मला मेसेज करून, मला व्हॉट्सअप करून अनेकांनी मला हा उपक्रमासाठी खूप आशीर्वाद दिलेत. मला कळवलंय फोन करून की ताई, तुम्ही जे सांगताय ते दासोपंतांचं आम्ही कधी ऐकलेलं नाही. आणि त्या निमित्तानं दासोपंतांचे प्रत्यक्ष शब्द केवळ फक्त व्याख्यानातून तुमच्या ऐकलं की हे आहे, ते आहे, पण ते कसं आहे, काय आहे, यापेक्षा कसं आहे हे जे आम्हाला ऐकायला मिळतंय, या परता खरं म्हणजे आनंद नाही. आणि खरोखर श्रोते हो, हाच आशीर्वाद मला लाभतो आहे. आपण आपला आशीर्वाद माझ्यावरती असाच ठेवा. मी आपली खरोखर उपकृत आहे की आपण मला असे आशीर्वादांची फुलं माझ्यावरती आपण त्याची बरसात करता आहात. माझ्या गुरूंची कृपा आहे, माझ्या मार्गदर्शकांची ही कृपा आहे असं मी समजते. हा दासोपंतांचा आशीर्वाद समजून मी माझा उपक्रम असाच पुढेही चालू ठेवणार आहे. लवकरच यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर येते. असाच आशीर्वाद राहू द्या आणि आपल्याला ते केव्हाही बघता येईल. आज इथे थांबते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सब संतन की जय. भारत माता की
धन्यवाद.